नमस्कार. हे एक अत्यंत महत्त्वाचं नियामक ब्रीफिंग आहे, विशेषतः व्यवस्थापनासाठी. आज आपण अन्न आणि औषध प्रशासनाने अन्न लेबलिंग संदर्भात जारी केलेल्या नवीन मानकांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या 20 एप्रिल 2026च्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकावर आधारित आहे. यावरूनच या विषयाचं गांभीर्य आणि तातडी आपल्या लक्षात येईल. तर आजच्या या ब्रीफिंगमध्ये आपण एकूण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण सुरुवात करूया मूळ समस्येपासून, त्यानंतर उत्पादनांमधला फरक समजून घेऊया, मग संबंधित कायदे, व्यवसायांसाठी काय करणं अनिवार्य आहे ते पाहू आणि शेवटी ग्राहकांसाठी असलेल्या मार्गदर्शनावर आणि त्याच्या परिणामांवर चर्चा करू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कार्यकारी निर्देश हीच या सगळ्यांची मूळ समस्या आहे आणि यावर आपल्याला त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पनीर किंवा चीजच्या जागी चीज ॲनालॉग वापरणं आणि ही गोष्ट ग्राहकांना स्पष्टपणे न सांगणं हे अन्न सुरक्षा कायद्याचं थेट उल्लंघन आहे. याला एक गंभीर अनुपालन त्रुटी म्हणून पाहिलं जाईल. आता पुढचा मुद्दा, ही उत्पादनं नेमकी आहेत तरी काय आणि त्यात फरक काय आहे हे समजून घेऊया. या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पनीर किंवा चीज याचा मुख्य घटक असतो दुधाची चरबी म्हणजेच मिल्क फॅट. त्यामुळे ते प्रथिने आणि कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे. या उलट चीज ॲनालॉग हे वनस्पती तेल, स्टार्च आणि इमल्सिफायर्स यांसारख्या घटकापासून बनवलेलं असतं. पौष्टिकदृष्ट्या ते पूर्णपणे वेगळं असू शकतं. त्यामुळे हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की चीज ॲनालॉग हा चीजचा एखादा प्रकार नाही, तर ते एक पूर्णपणे वेगळं उत्पादन आहे. ठीक आहे, तर आता या निर्देशामागे नेमकी कोणती कायदेशीर चौकट आहे आणि कोणते नियम लागू होतात ते पाहूया. हे निर्देश काही विशिष्ट कायद्यांवर आधारित आहेत जे अन्न लेबलिंग आणि ग्राहक माहिती नियंत्रित करतात. यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006चं कलम 28, तसंच 2020चे लेबलिंग आणि डिस्प्ले नियम आणि सामान्य लेबलिंग आवश्यकता नियमांचा समावेश आहे. याचाच अर्थ या अंमलबजावणीला एक भक्कम कायदेशीर आधार आहे. ह्या नियमांचं पालन करण्यासाठी सर्व अन्न व्यवसाय चालकांना काही विशिष्ट कृती करणं आता बंधनकारक आहे. व्यवसायांनी 3 अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य पावलं उचलणं गरजेचं आहे. पहिलं, आपल्या सोर्सिंगची पडताळणी करणं, म्हणजे पुरवठादारांकडून आपण जे उत्पादन घेतोय ते अस्सल पनीर आहे की चीज ॲनालॉग याची लेखी खात्री करून घ्या. दुसरं, आपले मेन्यू आणि डिस्प्ले बोर्ड्स त्वरित अपडेट करा. जिथे कुठे चीज ॲनालॉग वापरलं जाते तिथे त्याचा स्पष्ट उल्लेख असलाच पाहिजे. आणि तिसरं, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये ह्याबद्दल जागरूकता निर्माण करा, जेणेकरून ते ग्राहकांना अचूक माहिती देऊ शकतील. आता प्रश्न उरतो की या नियमांचं पालन न केल्यास काय होईल. प्रशासनाने अतिशय स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता आपण या समस्येच्या सार्वजनिक पैलूकडे वळूया. याचा आपल्या ब्रँडच्या प्रतिष्ठेवर काय परिणाम होऊ शकतो यावर लक्ष देऊ. प्रशासनाने केवळ व्यावसायिकांसाठीच नाही तर ग्राहकांसाठी सुद्धा मार्गदर्शन जारी केलं आहे. त्यांना पॅकेजिंग लेबल काळजीपूर्वक तपासा, विक्रेत्यांकडून खात्री करून घ्या आणि मेन्यूवरील घटक तपासा, अशा सूचना दिल्या आहेत. याचाच अर्थ ग्राहक आता अधिक जागरूक होतील आणि आपल्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा ठेवतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक तक्रारींसाठी एक अधिकृत चॅनल सुरू करण्यात आलं आहे. यामुळे नियमांचं पालन न केल्यास तक्रार होण्याची जोखीम खूप वाढली आहे आणि याचा थेट परिणाम व्यवसायाच्या जबाबदारीवर होईल. हा आहे तो टोल फ्री क्रमांक 1822-365. हा क्रमांक ग्राहकांच्या तक्रारींसाठी आत्ता उपलब्ध आहे. हे एक प्रकारे सतत आठवण करून देणारं आहे की आपण आता थेट सार्वजनिक देखरेखीखाली आहोत. तर या संपूर्ण ब्रीफिंगच्या शेवटी आपण सर्वांनी स्वतःला एकच प्रश्न विचारला पाहिजे. आपली सध्याची उत्पादनं आणि त्याबद्दलची माहिती, तसंच आपल्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हे या नवीन आणि स्पष्ट नियामक मानकांची पूर्तता करण्यासाठी खरंच पुरेसं आहे का? यावर आपल्याला तातडीने अंतर्गत पुनरावलोकन करून कृती करण्याची गरज आहे.